मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की सिंहाला जंगलाचा राजा असे म्हणतात. लोक सिंहाला जंगलाचा राजा असे जरी म्हणत असले तरी सिंह हा काही प्रत्यक्ष जंगलात राहत नाही. आपल्याला वाटते की सिंह घनदाट जंगलात राहतो, पण सिंह हा गवताळ प्रदेश खुल्या जंगलात राहतो. सिंहांना जंगलाचा राजा म्हणतात कारण ते अन्न साखळीच्या शीर्षस्थानी म्हणजे सर्वात वरती येतात. म्हणजेच या निसर्गसृष्टीत सिंहाची कुणीच शिकार करू शकत नाही किंवा त्यांना कुणीच खाऊ शकत नाही. पण सिंह मात्र एक कुशल शिकारी आहे, जो जंगलातील झेब्रा, हरिण, वाईल्ड बीस्ट यांसारख्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी एकत्र काम करतो. चला आता आपण बघूया की अशा कोणत्या कारणांमुळे सिंहाला जंगलाचा राजा असे म्हणतात. तर पहिलं कारण आहे की त्यांचं भव्य स्वरूप. सिंह हे मोठ्या मांजरीसारखे असतात. विशेषतः त्यांच्या प्रभावी आयाळ यांमुळेच ते भव्य दिसतात. नर जातीमध्ये असणारे आयाळ त्यांच्या जोडीदाराला आकर्षित करण्यास मदत करते. सिंहाच्या या मजबूत आणि भारदस्त उपस्थितीमुळे ते राजेशाही प्राण्यांसारखे दिसतात. दुसरं कारण आहे त्यांचे राहणीमान. सिंह हे कुटुंबामध्ये राहतात. त्या कुटुंबामध्ये अनेक सिंहीण, त्यांची पिल्ले आणि काही प्रौढ नर सिंह असतात. हे सर्वजण दरबारात राहिल्यासारखे अगदी एकत्र राहतात. त्यातील नर सिंह हा दरबाराचा राजा असतो. तो त्या गटाचे नेतृत्व करतो, गटातील प्रत्येकाचे संरक्षण करतो. तिसरं कारण आहे ते म्हणजे सिंहाची गर्जना. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सिंह गर्जना करतो. त्याची गर्जना ही खूप दूरवर ऐकू जाते. सिंहाच्या गर्जनेमध्ये एक ताकद असते. सिंह आपल्या गर्जनेतून अधिकार गाजवतो. सिंहाची गर्जना ही वर्चस्व आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. ही गर्जना राजाची प्रतिमा मजबूत करते. चौथं कारण आहे सर्वोच्च शिकारी. सिंह हे सर्वोच्च शिकारी आहेत. म्हणजेच सिंह हे परिसंस्थेतील अन्न साखळीच्या सर्वात वरच्या स्थानावर आहेत. सिंहाची सर्वात मोठ्या प्रमाणावर शिकार करण्याची क्षमता असते. त्यामुळेच सिंह हे शिकारीच्या बाबतीत राजाची कल्पना प्रतिबिंबित करतात. पाचवे कारण आहे की सांस्कृतिक परंपरा. आपण पाहिले तर संपूर्ण इतिहासात सिंहांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. त्यामुळे सिंह हे सामर्थ्य, धैर्य, राजेशाहीचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. हिंदू धर्मात देवी दुर्गेला सिंहावर स्वार करताना दाखवले जाते. सहावं कारण आहे ते म्हणजे नेतृत्व, म्हणजेच लीडरशिप. जसे आपण मगाशी पाहिलं की सिंह आपल्या गटाचे नेतृत्व करतो. सिंहामध्ये गटाचे नेतृत्व करण्याची क्षमता असते. सिंह महिलांच्या गटाला मार्गदर्शन करतो. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं ना की सिंहाला जंगलाचा राजा असे का म्हणतात? तर सिंह हा काही जंगलात राहत नसला तरी त्याच्या सामर्थ्य, नेतृत्व आणि शाही अधिकार या गुणांमुळेच सिंहाला जंगलाचा राजा असे म्हणतात.